आता फक्त स्त्री आणि पुरुष हे दोनच लिंग असतील। तृतीयपंथीयांना शासकीय मान्यता असणार नाही असा निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर घेतलाय। या नव्या निर्णयानुसार सर्व प्रकारच्या शासकीय कागदपत्रांवर संबंधित व्यक्तीची ओळख म्हणून फक्त स्त्री व पुरुष हे दोनच रकाने असतील। 2022 मध्ये बायडन सरकारने US नागरिकांना त्यांच्या पासपोर्टवर जेंडर एक्स चिन्हांकित करण्यास दिलेली परवानगी रद्द करत अमेरिकेतील विविधता, समानता आणि फेडरल एजन्सीमधील समावेश कार्यक्रम समाप्त करण्याची घोषणा यावेळी त्यांनी केली। आता काही जण याला नैसर्गिक सत्य मानत आहेत तर काही जण याचा विरोध करतायत। LGBTQ+ समुदाय आणि त्यांचे समर्थक यावर तीव्र प्रतिक्रिया देत आहेत। डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयाबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी फॉलो करा जबरी खबरी।